नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण इंदिरा संत यांची ठरविते किती मी ही कविता ऐकणार आहोत. त्यांच्या पतिनिधनानंतर जे काही त्यांना भास झाले किंवा जाणीव निर्माण झाली, कारण एखादा माणूस आयुष्यातून निघून जातं आणि त्याच्या आपल्या अवतीभोवती आपल्याला भास होत राहतात, एकाकीपणा येतो आणि खूप दुःख होतं. तर हीच भावना कवितेतून इंदिरा संतांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कविता हे स्वअनुभवातून आलेल्या आहेत. अतिशय छानशी ही कविता ऐकूया. ठरविते किती मी यावे तुझियाकडे, मन निघे घेऊन वाऱ्याचे रूपडे. ठरविते किती मी यावे तुझियाकडे, मन निघे घेऊन वाऱ्याचे रूपडे. निघून येते दाराकडे, निघून येते दाराकडे, अन पुढे सुचेना जावे कोणीकडे. अंगणी उभे हे किती तुझे सोबती, अंगणी उभे हे किती तुझे सोबती, ही तुझ्या सख्याची वाट मला सांगते. हे निळे पाखरू म्हणते ये इकडूनी, हे निळे पाखरू म्हणते ये इकडूनी, दुर्वांकुर म्हणते ये या बाजूनी. हा इंद्रधनू तर वरुणी मज बोलावी, हा पाऊस धारा हाताने पालवी. हा समीर येऊनी कानाशी बोलतो, चल तुझ्या सख्याची वाट तुला दावितो, चल तुझ्या सख्याची वाट तुला दावितो. हा चंद्रकिरण ये धरावया अंगुली, हा चंद्रकिरण ये धरावया अंगुली, अन निशा म्हणे मम सोबत तुझ चांगली, अन निशा म्हणे मम सोबत तुझ चांगली. मम उत्साहाने न्याया तुझिया स्थळी, किती स्नेहभराने जमली ही मंडळी. मी सावरले मन सावरला अचल, पुढे निघाया उचले हे पाऊल, पुढे निघाया उचले हे पाऊल. अडखळे उंबरा होऊन काया लुळी, कोसळे खालती काही न कळे मुळी. अडखळे उंबरा होऊन काया लुळी, कोसळे खालती काही न कळे मुळी. आहे की नाही छानशी कविता? माणसाला आपल्या आपल्या आयुष्यातून कोणी गेलं तर त्याच्या पाठीमागं आपणही जावं असं वाटतं. आपण त्या तयारीलाही लागतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला सुचवत असते की जाऊया म्हणून. परंतु उंबरा हे मर्यादेचं प्रतीक आहे, बंधनाचं प्रतीक आहे, जिम्मेदारीचं प्रतीक आहे. पण काय होतं बघा की आपण एक जण गेलेला असतो, पण त्याच्या पाठीमागे 4 जण असतात आणि त्या 4 जणांना आपल्याला सांभाळायचं असतं. म्हणून कवयित्री म्हणते की अडखळे उंबरा होऊन काया लुळी, कोसळे खालती काही न कळे मुळी. काहीही सुचत नाही आणि आपण आहे तिथं थांबतो. कविता आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.